नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. अर्थात अण्णांचा 7 दिवस झाले उपोषण सुरू आहे आणि आता सध्या मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये गेले 3 तास झाले चर्चा सुरू आहे. बंद दाराआड ही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री आपल्यासोबत काही अधिकाऱ्यांना सुद्धा घेऊन गेलेले आहेत आणि अण्णांचा ड्राफ्ट आणि सरकारचा ड्राफ्ट असा हा मॅच केला जातोय. अण्णांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये विचार विनिमय केला जातोय. गेले 3 तास खरं तर ही सगळी खलबतं सुरू आहेत. काल गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांच्यामध्ये आणि अण्णांमध्ये देखील जवळपास 4 तास चर्चा झाली होती. गिरीश महाजन म्हणाले होते 95% अण्णांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री स्वतः अण्णांची भेट घेतात आणि इथे 3 तास झाले त्यांची चर्चा सुरू आहे. आपण या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. खरं तर अण्णांचं 7 दिवस झाले उपोषण सुरू आहे. यापूर्वी अण्णांनी 3 वेळा याच मागण्यांसाठी उपोषण केलेलं आहे. मात्र त्यानंतर सुद्धा लेखी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर सुद्धा यावर पुढे काहीच झालं नाही. पुन्हा एकदा अण्णा उपोषणाला बसलेले आहेत. या सगळ्यामधून नेमकं साध्य तरी काय होतंय आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांच्याकडे राळेगण सिद्धीमध्ये आणि इतर गेस्ट बरोबर आपण बोलणार आहोत. गेस्टची फक्त ओळख करून देते. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, मनसेचे प्रवक्ते रणजित शिरोळे, शिवसेनेचे प्रवक्ते सुधाकर बडगुजर या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. थेट जाऊयात राळेगण सिद्धीमध्ये वैभव कुलकर्णी यांच्याकडे. वैभव, 3 तास झाले बंद दाराआड नेमकं चाललंय काय? बंद दाराआड नेमकं चाललं काय? मात्र निखिला, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे जयसिंग मापारी इथं आपल्या सोबत आहेत. माजी सरपंच आहेत राळेगण सिद्धीचे. त्या बैठकीमध्ये ते स्वतः हजर होते. काय नेमकं आतमध्ये झालेलं आहे? 3 तास ही चर्चा झालेली आहे. अण्णा उपोषण मागे घेत आहेत का? सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. आतापर्यंत लोकपाल आणि लोकायुक्त या मागण्या जवळजवळ मान्य झालेल्या आहेत आणि स्वामीनाथन आयोगावर चर्चा चालू आहे. तरी पण मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत. त्यांनी अण्णांची मनधरणी केलेली आहे. त्यांच्या प्रयत्नाने उपोषण जवळजवळ 90% सुटेल असं आम्हाला वाटतंय. पण अण्णांशी पण तुम्ही आतमध्ये बोललेलं असाल, समाधानी वाटले अण्णा कुठेतरी की जे काही त्यांच्या मागण्या होत्या त्या आता ऑन पेपर त्यांना आश्वासने सगळी मिळणार आहेत त्यांना, त्यामुळे उपोषण मागे घेतलं जाईल? हो, ज्या पत्रामध्ये अण्णांनी काही पत्रामध्ये करेक्शन केलं आणि ते परत पत्र दुसरं लिहून आणलं आणि त्या परत अजून एकदा परत करेक्शन केलं, असं 3 वेळा त्या चुका काढल्या अण्णांनी त्याच्यामध्ये. आणि ते पत्र जेव्हा आता एकदम सुधारित पत्र आलेलं आहे आणि त्याच्यावर अण्णा खुश आहेत, म्हणजे ठीक आहे म्हणून सांगितलं. आणि त्याप्रमाणे आता ही शेवटच्या टप्प्यातली चर्चा 5 ते 10 मिनिटाची चर्चा राहिलेली, ती होऊन लवकरच आणणार. त्याच्यानंतर अण्णा उपोषण मागे? हो, अण्णा उपोषण मागे घेणार. तर आपण बघतो की मापारी आहेत इथले माजी सरपंच निखिला, त्यांनी स्पष्ट केलेले ते स्वतः बैठकीमध्ये आतमध्ये होते आणि आता तरी ही एक्सक्लुझिव्ह मोठी बातमी आहे आणि ती म्हणजे अण्णा हजारे आता खुश आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं. 3दा त्यांनी सुधारणा केलेली आहे आणि जो ड्राफ्ट फायनल झालेला आहे तो आता त्यांच्या हातात आलेला आहे आणि त्यामुळे आता काही क्षणातच अण्णा हजारे उपोषण मागे घेतील. नक्कीच वैभव, मापारींना आपल्याला विचारायचे की आता कधीपर्यंत अण्णा उपोषण मागे घेतील? मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्यामध्ये अण्णांमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं आहे? एक स्वामीनाथन आयोगासंदर्भातल्या सगळ्या ज्या काही अटी होत्या अण्णांच्या त्या आता मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत का? लेखी आश्वासन दिलं जाणार आहे का? नक्कीच आपण विचारूयात. काय नेमकं सांगाल की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या अटी ज्या आहेत त्या लागू करा असं सांगितलेलं होतं, त्या संदर्भात काही बोलणं झालं का? अण्णा त्याविषयी चर्चा चालू आहे, ती अजून पूर्ण झाली नाही आणि ती चर्चा पूर्ण झाल्यानंतरच जवळजवळ त्या चर्चेत सुद्धा बरंचसं यश आलेलं आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या अजून चर्चा चालू आहे. त्याही त्याच्यावर सुधारणा होऊन काही ज्या गोष्टीला विलंब लागणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री साहेब म्हटले मी त्याबद्दल तुम्हाला लेखी आश्वासन देतो, त्याप्रमाणे ते देणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा तोडगा निघाला अशा आम्हाला. 1.5 हमी भाव जो मागितलेला होता अण्णांनी शेतकऱ्यांसाठी ते देखील शक्य? सर्व मालांना ते 1.5 हमी भाव द्यायला तयार नाहीत. तरी पण काही शेतमालाला त्या आधारे ते बाजार ठरवून द्यायला तयार आहेत. बहुतेक आता तुम्ही म्हणालात अण्णा बाकीच्या गोष्टींवर खुश आहेत, बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुतेक त्यांचं उपोषण जे ते मागे घेतलं असं वाटतंय? आतापर्यंत तर अण्णांनी उपोषण सोडताना कोणत्या मंत्र्याचे किंवा यांच्या हस्ते उपोषण सोडलं नाही. एक लहान बालक किंवा वयोवृद्ध एखादा तपस्वी अशा मोठी वेळ का असेल? आता एक अर्धा तासाच्या अंतराने अण्णांचं उपोषण सुटणं अशी आमची अपेक्षा आहे.
खूप मोठी बातमी निखिला. अर्धा तासाच्या अंतराने आता अण्णा हजारे हे आपलं उपोषण मागे घेतील. 7 दिवस उपोषण चाललेलं होतं. शेवटी मुख्यमंत्र्यांना स्वतः इथपर्यंत राळेगण सिद्धीत यायला लागलेलं आहे. कृषी मंत्र्यांना, केंद्रीय कृषी मंत्र्यांना घेऊन, आणि आता मनधरणी झालेली एकूणच ही जमेची बाजू आहे. नक्कीच वैभव, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की अण्णा हजारे यांचं उपोषण आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये संपणार आहे. मुख्यमंत्री तिथे पोहोचले. 3.5 तास जवळपास आता ही चर्चा होते. अजून अर्ध्या तासाने अण्णांचं उपोषण सुटणार आहे. आताची एक्सक्लुझिव्ह अशी माहिती आहे, अण्णा हजारेंच्या काही मागण्या या सरकारकडून मान्य करण्यात आल्यात. लोकपाल आणि लोकायुक्त या मागण्यांवर आता सरकारनं सहमती दर्शवली आहे. अण्णांचा ड्राफ्ट स्वीकारण्यात आलेला आहे. आता फक्त स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात अण्णांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे आणि या मागण्यांसंदर्भात देखील सरकार सकारात्मक आहे आणि त्यामुळे अण्णा पुढच्या अर्ध्या तासामध्ये आता उपोषण सोडतील असं त्यांच्या खास माणसाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अण्णांच्या अशा कोणत्या मागण्या होत्या ज्या आता सरकारनं मान्य केलेल्या आहेत? या सगळ्या मागण्यांसाठी आतापर्यंत अण्णांनी 3 वेळा उपोषण केलेलं आहे. आत्ताचं हे त्यांचं उपोषण शेवटचं उपोषण आहे का? सगळ्या त्यांच्या मागण्या सरकारनं खरंच मान्य केलेल्या आहेत का? तर अण्णांच्या काय मागण्या आहेत त्या आपण इथे पाहूयात. या स्क्रीनवर तुम्ही पाहताय की लोकायुक्त आणि लोकपालची तातडीनं अंमलबजावणी करा, मतदारांना राईट टू रिजेक्ट हा अधिकार द्या, या मागण्या होत्या अण्णांच्या. तसंच मतदारांना राईट टू रिकॉल द्या, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्या, ही एक अण्णांची मागणी आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मात्र मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे का, या संदर्भात अजून माहिती मिळाली नाही. अण्णा बाहेर आल्यानंतरच त्या संदर्भातली माहिती मिळू शकणार आहे. मात्र अण्णांच्या सोबत नेहमी असणारे व्यापारी जे आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बऱ्याचशा मागण्या पूर्ण झाल्यात. 1.5 पट हमी भावाची म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भामधल्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मात्र पूर्ण मान्य करण्यात आलेल्या नाहीयेत. 1.5 पट हमी भावासंदर्भात काही पिकांना 1.5 पट हमी भाव देण्यास सरकारनं तयारी दर्शवली आहे. मात्र अधिकृत अशी माहिती जेव्हा मुख्यमंत्री बाहेर येतील तेव्हा त्यांच्याकडूनच आपल्याला समजू शकणार आहे. अर्थात या सगळ्यामध्ये सगळ्यात आधी भालचंद्र शिरसाट, अखेर तुम रूठते रहो मैं मनाता रहूं, असंच काहीसं मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्या संदर्भामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आता तिसऱ्यांदा सरकारनं या मागण्या मान्य केल्यात. मात्र खरंच तुम्ही त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती ठेवली आहे का? अण्णांचं आंदोलन हे युपीएच्या काळात चालू झालेलं आहे आणि युपीएने ते कशा प्रकारे दडपलं होतं, रामलीलाला त्याला परवानगी दिली नव्हती, रातोरात त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनात काही आपले लोक घुसवले होते. या सगळ्या चर्चेमध्ये मी जात नाही. आणि सातत्याने अण्णांचं आंदोलन दडपताना काँग्रेसने असंही म्हटलं होतं अण्णा हे RSSचे हस्तक आहेत, असाही आरोप केला होता. आज NDA सरकार आल्यावर और महाराष्ट्रात भाजप सरकार आल्यावर अण्णांनी आपला मागणीचा पाठपुरावा सोडला नाही, त्याच्यासाठी आंदोलन चालू ठेवलं. शिरसाट, मात्र अण्णांना तुमच्या काळामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आल्यानंतर सुद्धा तिसऱ्यांदा आंदोलन करावं लागले, तिसऱ्यांदा उपोषण करावं लागलंय. आज 81 वर्षांचा माणूस 7 दिवस झाले उपोषणाला बसतो. आज 7 दिवसानंतर तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करता. अर्थात मुख्यमंत्री तिथे पोहोचले, ते त्यांची समजूत घालतायत. 7 दिवस लागले तुम्हाला या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी? यापूर्वी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या, विविध मागण्या मान्य केलेल्या आहेत. यावेळेला काही नवीन मागण्या आहेत. स्वामीनाथन आयोग आणि हमीभावाबद्दलच्या नवीन मागण्या आहेत. त्या ऑलरेडी सरकारने त्यावरती इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. कशा प्रकारे केलं याची माहिती माननीय गिरीशजी महाजन आणि डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली होती, परंतु त्याने अण्णांचं समाधान झालं नव्हतं. अण्णांचं म्हणणं आहे तुम्ही लोकपाल विधेयक केलं, त्याची पूर्ण अंमलबजावणी करा आणि कधी करणार आहे सांगा. आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री साहेब तिथे ठाण म्हणून बसलेले आहेत. नक्की शिरसाट, गेले 3 तास लोकपाल आणि लोकायुक्ताचं तुम्ही बोलूच नका, कारण लोकायुक्त तुम्ही नेमला नाहीत, लोकपाल तुम्ही नेमला नाहीत, लोकायुक्त तुम्ही नेमलात, मात्र त्याची अंमलबजावणी तुम्ही अजून केली नाही. ती आता तुम्ही 2019 मध्ये सांगता की त्याची अंमलबजावणी आम्ही करू, त्यामुळे त्या मागण्या तर सोडूनच द्या. अर्थात अतुल लोंढे तुमच्याकडे येते. या सगळ्यामध्ये नेमकं मिळालं काय? गेले 3 उपोषणं अण्णांनी याच मागण्यांसाठी केली होती. या मागण्यांचं लेखी आश्वासन सरकारनं दिलं होतं. आता नेमकं काय पदरात पडलं? असं आहे निखिलाजी, पहिले तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या पक्षानं या देशामध्ये सातत्यानं खोट्या बोलण्याचा परिपाठ चालू ठेवला त्यांचं ते खोटं जे आहे ते आज उघडं पडलेलं आहे. कारण आम्ही 1.5 पट भाव दिला असं मागच्या बजेटच्या भाषणाच्या वेळेस अरुण जेटली यांनी संसदेच्या पटलावर सांगितलेलं होतं. ते खोटं जे आहे ते आता पुढे आलेलं आहे. कारण फॉर्म्युला चेंज करणे, आकडे खोटे टाकणे याचा खेळ जो आहे तो खेळ शेतकऱ्यांच्या लक्षात आला होता. कारण शेतकऱ्यांना 3% वरती वाढ या 4 वर्षात मिळालेलीच नव्हती.
आता लोकपालचं बिल जे आहे ते शिरसाटांना मी आठवण करून देऊ इच्छितो की लोकपालचं बिल हे युपीएने 2013 मध्ये पास केलेलं होतं, पण लोकपालाची नियुक्ती जी आहे ती मोदींनी केलीच नाही गेल्या 4.5-5 वर्षामध्ये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 9 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असताना तिथे त्यांनी इन्फॉर्मेशन कमिशनरची कुठल्याच डिस्ट्रिक्ट लेवल पासून तर स्टेट लेवल पर्यंत त्यांनी नियुक्त्याच केल्या नव्हत्या. त्यामुळे गप्पा वेगळ्या करायच्या आणि इकडे जी कंपनी डबघाईला आलेली आहे असं स्वतः त्या कंपनीचे मालक सांगतात, त्यांना मात्र देशाच्या सुरक्षेचा राफेलचा कंत्राट देणे, हे जे फ्रॉड आहे हे सगळे बाहेर आलेले आहे. आता जिथपर्यंत अण्णांसोबत एवढ्या मॅरेथॉन चर्चा काली झाल्या आधी झाल्या याचं कारण आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं की अण्णांचा सुद्धा त्यांच्यावर विश्वास राहिला नसेल. आम्ही अण्णांना आरएसएसचा हस्तक नव्हतं म्हटलं, लोक तुम्ही आरएसएसच्या त्या तिथे सोडले होते रामलीला मैदानमध्ये, अण्णा तिथे उपोषण करत होते आणि आरएसएस तिथे मैदानात बसलेल्या लोकांना मात्र हल्दीरामचे पॅकेट जे आहे ते खायला मिळत होते. की निवडणूक आल्यानंतरच अण्णा उपोषणाला बसतायत. 2014ची जखम अजूनही काँग्रेसची ओलीच आहे. नाही, असं आहे की अण्णांनी स्वतः सांगितलं की 40 पत्र जे आहे ते त्यांनी मोदींना लिहिलेले आहे आणि 40 पत्र लिहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना काय उत्तर आलं तर त्यांना त्यांच्या उपोषणाला शुभेच्छा ह्या प्रधानमंत्र्यांच्या आल्या. आता सातत्यानं पहिले तर मी TV9चं अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही हा मुद्दा लावून धरला आणि आमचं सुद्धा हे म्हणणं आहे की अण्णांनी वेळोवेळी ज्या गोष्टी उभ्या केल्या त्याला आम्ही पाठिंबा दिला ना. आरटीआय ऍक्ट कोणामुळे आला? आरटीआय ऍक्ट अण्णांची मागणी होती, ती आरटीआय ऍक्ट आम्ही अण्णांनी व्यवस्थित अंमलात आणला. मोदी जेव्हा सत्तेवर आले 2014 साली त्याच्यानंतर आरटीआयचं सप्रेशन झालं. महाराष्ट्राला माहिती द्या. लोंढेंनी खूप चांगला मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. आरटीआयच्या याच्याकडे तर आपण जाऊयात. मात्र शिरसाट, मोदींना पत्र पाठवली होती अण्णांनी, मोदींकडून किंवा केंद्राकडून उत्तर अपेक्षित होतं, बोलणी अपेक्षित होती, माझं मुख्यमंत्री का पोहोचले तिथे? नाही, केंद्राच्या वतीनेच मुख्यमंत्री साहेब तिकडे पोहोचलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी केंद्राशी रिलेटेड आहेत म्हणून तिकडे केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा आहेत, कारण हमी भाव आणि त्याबाबतचा निर्णय पूर्ण देशासाठी घ्यायचा आहे आणि केंद्राच्या वतीनेच सर्व चर्चा चालू आहे. पण मी एक आठवण करून देऊ इच्छितो अतुल लोंढेजींना, ते ज्या आघाडीत आहे त्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी अण्णांबद्दल गेल्या 4 दिवसापूर्वी काय स्टेटमेंट केलं, काय सांगता तुम्ही? अण्णांचा सन्मान करता. अण्णांचा अनादर हा सातत्याने काँग्रेसने, युपीएने आणि राष्ट्रवादीने केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल अंकुश काकडेंकडे मी यासाठी जातेच. मात्र तुम्ही तरी कुठे सन्मान ठेवला शिरसाट? 100% तुम्ही तरी कुठे सन्मान ठेवला अण्णांचा? 7 दिवस झाले उपोषण करतायत, 7 दिवस लागतात या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. हा प्रक्रियेचा भाग आहे. अण्णांचा अनादर प्रक्रियेचा भाग. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की मी अभ्यासपूर्ण निर्णय घेतो, मी अभ्यास करतो. मुख्यमंत्र्यांचा अभ्यास व्हायसाठी 7 दिवस लागतात. या सरकारबद्दलचं सत्य जे आहे जनतेसमोर आलं पाहिजे. स्वामी संपूर्णानंद तुम्ही केलात, तो अण्णांचा अनादर आम्ही कधी केलेला नाही, नवाब मलिकांनी केलेला आहे. साहेब, जनताला दिसते दीडपट्टी भावे तणावाने कसा तुम्ही लोकांना दिशाभूल केली, कसे फसवणूक केली, सरकार का? एक मिनिट ऐकून घ्या. तरी तुम्ही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहात, तुमचे नेते होते नवाब मलिक आणि नवाब मलिक. शिरसाट, आपण अंकुश काकडे आहेत आपल्याबरोबर एनसीपीचे, थांबा थोडा वेळ. गोंधळ घालू नका. 1 मिनिट ऐकून घ्या. अण्णांच्या जीवाशी खेळू नका असं उद्धव साहेबांनी लोकांना सांगितलं आणि सरकारवरती दबाव आणला आणि आज मुख्यमंत्री राळेगण सिंधीमध्ये जाऊन अण्णांशी चर्चा करतायत. हे शिवसेनेचं श्रेय आहे. अच्छा, तुम्ही क्रेडिट घेण्यासाठी पुढे बडगुजर विसरलात का? अण्णांवर बाळासाहेबांनी सुद्धा काय टीका केली होती? शिवसेनेला अचानकपणे अण्णांचा पुरता का आला? गांधी म्हणणारे पक्षाच्या नेत्यांची भाषा काय बदलली आहे बघा. 2 दिवसापूर्वी TV9 वरती चर्चा झाली, त्यावेळेस सांगितलं की सरकारवर वर्षानंतरही पुन्हा गोळी घालता. 70 वर्षानंतर तुम्ही गांधींना गोळ्या घालता. तुम्ही काय लोकांना सांगता? सोडण्याची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे. सुधाकर बडगुजर, कुठल्या गोष्टीचं क्रेडिट घेता तुम्ही? तिथे राज ठाकरे स्वतः गेले तरी अण्णांना भेटायला. उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणता मंत्री किंवा नेता गेला का अण्णांना भेटायला, अण्णांची समजूत काढायला? एक सरकार म्हणून तुमची जबाबदारी होती अण्णांच्या उपोषणामध्ये तिथे जाण्याची. रंगीत शिरोळे, राज ठाकरे निदान गेले तरी अण्णांची भेट घेण्यासाठी काय सल्ला दिला होता राज ठाकरे यांनी अण्णांना? काय विनंती केली होती?
आम्ही तेच म्हणतोय, शिवसेना आणि हे बाकीच्यांनी काढली, अण्णांच्या जीवाशी खेळू नका, बाकीच्या अण्णांचे प्राण पक्षांनी या महत्वाचे गोष्टीचे आहे. श्रेय घेण्याचं काहीच कारण त्यामध्ये नाही. उद्धव सन्माननीय साहेबांनी राजसाहेब स्पष्टपणे ठाकरे हे सांगितलं, काल स्वतः अण्णांचा सुधाकर लढा हा बडगुजर. भ्रष्टाचारासाठी आहे. सुधाकर बडगुजर, सामनामध्ये लिहून याचं क्रेडिट घेता येणार नाही. चर्चा झालीच, पण त्यांची शिरोळे बोला. अण्णांचा प्राण त्याग करण्यापेक्षा अण्णांनी रस्त्यावर उतरावं. राजसाहेबांची आणि सन्माननीय अण्णांची दोघांची चर्चा सविस्तर झाली या विषयावरती. राजसाहेबांनी पहिलं तर त्यांना सांगितलं की या असल्या नाकारत्या सरकारसाठी आपल्या प्राणाची तुम्ही बळी देऊ नका. मुख्यमंत्री त्या ठिकाणी आणि राजसाहेब जेव्हा एखादा विषय घेतात तेव्हा आपण पाहिलंय, तो राज्याचा असो, केंद्राचा असो, मग तो नीट परीक्षेचा असो, विद्यार्थ्यांचा असो, जेव्हा राजसाहेब हे स्वतः जाऊन अण्णांना भेटले तेव्हा या सरकारवरती जे दडपण आलं, जो दबाव आला, आणि त्यातनं यांची ही धावपळ होऊन शेवटी त्यांना मुख्यमंत्र्यांना जावं लागलं. आणि हे काय सांगतात, मुख्यमंत्री 3 तास इकडे ठाम बसले. अहो, ते तिथं वयोवृद्ध 81 वर्षाचा एक ज्येष्ठ माणूस देशासाठी 7 दिवस तिथं उपोषण करतोय, त्याचं ह्यांना काही श्रेय नाही, त्याच्याबद्दल ह्यांना काही भावना नाही. ह्यांना वाटतं की आमचे मुख्यमंत्री तिथे 3 तास जाऊन बसले. 80 वर्षाच्या नियंत्रण माणसाला गोळा मारायच्या, उपोषणाची काय कदर करणार हे लोक. शिरोळे आणि बडगुजर, मला खरंच तुमची कमाल वाटते. या सगळ्यामध्ये अण्णांनी उपोषण केलं, मागण्यांसाठी ते उपाशी राहिले, त्यांचे तिथे राळेगण सिटीमध्ये गावकरी उपाशी राहिले, त्यांची चूल बंद झाली. या सगळ्याचं कोणाचं क्रेडिट नाही, ना अण्णांचं क्रेडिट आहे ना त्या गावकऱ्यांचं क्रेडिट आहे. हे क्रेडिट आहे फक्त शिवसेना आणि मनसे यांचं. कमाल आहे तुमची, खरंच कमाल आहे. जी आपल्याबरोबर अंकुश काकडे, अण्णांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. खेळू नका. नवाब मलिकांचं वक्तव्य सगळ्यांनी ऐकलं, भलेही ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नसेल, मात्र का राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे कोणीच नेते का नाही गेले तिथे, की अजूनही अण्णांवर राग आहे. निखिला अण्णांबद्दल आमच्या मनामध्ये कुठलाही राग नाही, उलट पक्षी त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये निश्चित आदर आहे. आज या ठिकाणी शिरसाट सांगतात की या ठिकाणी अण्णांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या वगैरे, ठीक आहे, जो काही निर्णय असेल तो अण्णा आणि मुख्यमंत्री काही वेळामध्ये जाहीर करतील, आपल्याला तो समजेल. परंतु गेल्या 4-5 वर्षामध्ये अण्णांनी जवळपास 40 पत्र पंतप्रधानांना लिहिली. दुर्दैवाने स्वतः पंतप्रधानांनी किंवा प्रधानमंत्री कार्यालयाने त्याला साधं एक उत्तर देखील दिले नाही. एक पत्र त्यांना काही दिवसापूर्वी मिळालं, ते मिळालं की तुमच्या कार्यालयात शुभेच्छा, की जो उपोषणाला माणूस बसणार आहे त्याला तुमच्या उपोषणाला शुभेच्छा देण्याचं पत्र देशाचे पंतप्रधान करतात. ही अण्णांची केलेली या ठिकाणी अवमान आहे. मला या ठिकाणी या मागण्या मान्य होत अगर न होत याच्यापेक्षा अण्णांचं जीवन हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. गेल्या 7 दिवसामध्ये त्यांचं वजन अतिशय घटलेलं आहे. डॉक्टरांनी स्पष्ट सल्ला दिलाय की त्यांनी उपोषण सोडावं. अण्णांची देशाला गरज आहे, राज्याला गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये अण्णांचं उपोषण केव्हा सुटतंय याची उत्सुकता आम्हाला आहे आणि ते लवकर सुटावं अशी आमची परमेश्वर चरणी आणि त्यांना देखील विनंती आहे. आता या ठिकाणी लोकपाल किंवा लोकायुक्ताच्या बाबतीमध्ये युपीए सरकारने देखील या ठिकाणी नक्कीच अंकुश काकडे, लोकपाल लोकायुक्त या संदर्भामध्ये कोणत्या मागण्या अण्णांच्या मान्य केल्या ते बघावं लागेल, कारण फक्त अंमलबजावणी बाकी आहे. सगळं झालंय, लोकायुक्त नेमण्यात आलेला आहे, मात्र लोकपाल नाही. त्या संदर्भात कोर्टात केस आहे असं सरकार म्हणतंय. कोणत्या नेमक्या मान्य केलेल्या आहेत मागण्या त्या अण्णांकडून आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात. पुन्हा एकदा राळेगण सिद्धीमध्ये जाणार आहोत वैभवकडे, आणि तिथे नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, अण्णा आणि मुख्यमंत्री कधी बाहेर येत आहेत त्याकडे आपलं लक्ष आहेच. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच परत येऊया. थेट आपण राळेगण सिद्धीमध्ये जाणार आहोत, जिथे केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह आता सध्या बाहेर आलेले. राष्ट्रीय किसान आयोग की रिपोर्ट 2006 में प्रस्तुत की गई थी, परंतु जब तक नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सरकार नहीं बनी थी तब तक इस पर बहुत काम हुआ था. सौभाग्यवश पिछले 4 वर्षों के दौरान किसानों की स्थिति और आय में सुधार करने के लिए कई महत्वपूर्ण निर्णय किए गए. ये हमने उनको जानकारी दी है और ये वार्ता चल रही है. और मुख्यमंत्री जी सोमपाल जी बैठे हैं और चंडीगढ़ में उनके जो मित्र कुछ बैठे हैं. अन्ना की क्या राय है? तो वही चर्चा चल रही है. चर्चा मैंने अन्ना साहब को बताया है कि स्वामीनाथन जी ने स्वयं इस बात को स्वीकारा है कि यही सरकार 4 साल में किसानों के लिए
जो कुछ भी सुझाव आए थे उसका क्रियान्वयन कर रहा है, ये मैंने बताया। केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आता आपल्याशी संवाद साधलेला आहे। अर्थात यामध्ये त्यांनी कुठलीही स्पष्टता दिली नाही। मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये अजूनही बैठक सुरू आहे। अजून यामध्ये जवळपास अर्धा तास ही बैठक चालेल। अजून काही अण्णा गोष्टी तपासून बघतील या सगळ्या ड्राफ्ट मधल्या, असं म्हटलं जाते। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात ही मागणी आहे अण्णांची आणि सगळ्या पिकांना 1.5 हमी भाव द्यावा ही अण्णांची मागणी आहे आणि त्यावरच अडलेलं आहे। मुख्यमंत्री कशी समजूत घालतात अण्णांची याकडे आपलं लक्ष असेलच। काही वेळातच पुन्हा एकदा आपण रायगड सिद्धीमध्ये जाणार आहोत। मात्र अजूनही जवळपास 3 तास झाले मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे, सखोल अशी चर्चा सुरू आहे। जे आपल्या सोबत शिरसाट आहेत। शिरसाट, अर्थात राधामोहन सिंग बाहेर आले, मुख्य मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा, कारण लोकपाल लोकायुक्तचा मुद्दा तुम्ही निकाली काढलाय। तुम्ही म्हणताय की अण्णांचा ड्राफ्ट आम्ही स्वीकारलेला आहे, तिथे एक वेगळीच गोष्ट आहे, त्यावर मी जाणारच आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा मुद्दा। मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की मी सगळा अभ्यासपूर्णच निर्णय घेतो, मी अभ्यास करतो। मग जर मुख्यमंत्री इतका अभ्यास करून आलेले आहेत तर त्यांना इतका पेपर कठीण का जातो? का 3 तास 20 मिनिटं ही चर्चा करावी लागते? नाही, वेळेचा प्रश्न नाहीये, कारण शेतकऱ्यांचा प्रश्न इतका जटिल आहे आणि गेल्या 70 वर्षाची त्या प्रश्नाची मागची पार्श्वभूमी यात मी जात नाही। परंतु शेतकऱ्यांना पूर्णपणे संरक्षण सर्व दृष्टीने मिळालं पाहिजे। शाश्वत शेती झाली पाहिजे, शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक झाली पाहिजे। यासाठी महाराष्ट्र शासनाने काय काय उपाययोजना केली आहे, त्याची अंमलबजावणी किती झाली आहे याची माहिती माननीय मुख्यमंत्री देत आहेत। आणि अण्णांनी जी चांगली सूचना केली आहे, शेतकऱ्यांच्या अवजारावरचा जीएसटी माफ झाला पाहिजे, अतिशय चांगली सूचना आहे। आणि जीएसटी काउन्सिलमध्ये तो निर्णय होईल, पण त्या निर्णयाचा पूर्ण पाठपुरावा भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय मुख्यमंत्री करणार। या सगळ्या मागण्यांची 40 पत्र अण्णांनी मोदींना पाठवली होती, मग त्यावर का नाही निर्णय झाला? आता का अण्णांना उपोषण करावं लागलं पुन्हा एकदा? आता पुन्हा एकदा तुम्ही त्यांचं आश्वासन देऊनच बोळवण करणार? आश्वासन नाही, अंमलबजावणी। कितीतरी 95% मागण्या या प्रत्यक्षात सुद्धा आलेल्या आहेत, 5% मागण्या ज्या राहिलेल्या आहेत। आणि मेजर म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दलचे जे प्रश्न आहेत, अण्णांचं एक मत आहे, सरकारची काय भूमिका आहे आपण दाखवतोय। म्हणतात की फक्त अंमलबजावणी आता बाकी आहे। तुम्हाला असं वाटतं की अण्णांना समजा आता आश्वासन दिलं, लेखी जरी आश्वासन दिलं तरी अंमलबजावणीसाठी आता वेळ राहिलेला आहे? कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल तुम्हाला वाटतं? अंमलबजावणी आजपासून सुरू होईल, आजच सुरू होईल। गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या कोणत्या घोषणेची अंमलबजावणी झाली याचा जर का लेखाजोखा केला तर कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही। केवळ प्रसिद्धी करण्याचं काम मोदी सरकारने आजपर्यंत केलेलं आहे। या बाबतीमध्ये देखील अण्णांच्या मागण्या कदाचित आता निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, लोकक्षोभ वाढतोय। प्रत्येक नुकत्याच झालेल्या 3 राज्यामध्ये शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेला फटका याचा विचार केल्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, अशी एक फसवणूक करण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करेल। मला अण्णांचं या ठिकाणी निश्चित कौतुक करावंसं वाटतं। सरकार कोणाचंही असू द्या, पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, लोकपालच्या बाबतीमध्ये, लोकायुक्ताच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका ही स्पष्ट राहिली। ठीक आहे, उपोषण आपल्याला सुद्धा माहिती आहे की ज्या वेळेला योग्य वेळ येते त्यावेळेला उपोषणाचं अस्त्र काढायचं असतं, ते अस्त्र यावेळेला अण्णांनी काढलं आणि त्याचा एक जालीम उपाय या केंद्र सरकारवरती आणि राज्य सरकारवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात या सगळ्या मांडण्यात तत्वता मान्य करतो, निकष मान्य करतो, अभ्यास करतो, हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक वेळेला पाहिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याचा प्रश्न असेल, या बाबतीमध्ये या आश्वासनं दिली, पूर्ण किती केली याचं जर पाहिलं तर शेवटी आपल्याला त्या ठिकाणी फक्त गाजरच पाहायला मिळतं। बोला शिरसाट। अंकुशजी, एका वाक्यात उत्तर द्या, हो की नाही? नवाब मलिक यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करता का, हो की नाही? नवाब मलिक यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करता का? नवाब मलिक हो की नाही? ऐका ना, अहो शिरसाट ऐका, नवाब मलिकांनी केलेलं वक्तव्य चुकीचं होतं,
ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्याचा संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी स्वतः अहमदनगरमध्ये त्या ठिकाणी या बाबतीमध्ये खुलासा केला, अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचं वक्तव्य करतं ते पक्षाचं मत असू शकत नाही. प्रवक्ता आहेत. पक्षाचं मत नाही. प्रवक्ता आहेत तुमचे प्रवक्ता, आणि त्यांनी तसं वक्तव्य अजित ठाकरेजी तुम्ही काय बोलताय? राष्ट्रवादीचे प्रवक्ते निखिलाजी मला बोलू द्या. प्रवक्ते जरी असले तरी त्यावेळेला सुधाकर बडगुजर लोंढे येते. अधिकृत भूमिका नवाब मलिकांनी अनेक वेळा या टीव्ही 9च्या माध्यमातून मांडलेली आहे. नवाब मलिकांचा या ठिकाणी निषेध करायला एवढा का घाबरतायत ते? त्यांची वैयक्तिक भूमिका कशी होऊ शकते? राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाऊन ते अनेक भाषण त्यांनी केलेले आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून या बाबतीमध्ये आतापर्यंत अण्णांच्या उपोषणावर शिवसेनेची काय भूमिका होती? आता अचानकपणे शिवसेनेची भूमिका का बदलली? का भाषा बदलली शिवसेनेची? अण्णांच्या जीवाशी खेळू नका म्हणून उद्धव साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे. अण्णांचे प्राण महत्वाचे. नक्कीच अण्णांच्या उपोषणाचं सगळं श्रेय तुम्हाला सगळं श्रेय तुम्हाला. रणजित शिरोळे लोंढेंकडे जायचंय मला. रणजित शिरोळे अगदी थोडक्यात. हे विषयांतर करतायत कशाला? विषय अण्णांचा चाललाय. नवाब मलिकांबद्दल बोलून विषयांतर करतायत कशाला? नवाब मलिकांनी काय तिथं वक्तव्य केलं हे बोलून हे विषयांतर करतायत कशाला? विषय चालला अण्णा त्यांचं उपोषण. हा फार अतिशय गंभीर विषय आहे. तो सोडून शिरसाट तुम्हाला नवाब मलिक काय बोलले? अण्णांचं उपोषण गंभीर विषय आहे, मात्र तो राजकारणाचा विषय आहे आणि राजकीय पोळी भाजून घेण्याचा देखील विषय आहे. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तसंच रायगड सिद्धीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. अण्णांचं उपोषण आणि भाजपची धावाधाव. गेले 7 दिवस झाले अण्णा उपोषणाला बसले आहेत. त्यामध्ये 3 वेळा गिरीश महाजन तिथे जाऊन आले आणि आता मुख्यमंत्री अजूनही अण्णांशी बोलतायत. जवळपास 3.5 तास झाले ही चर्चा सुरू आहे आणि आता कुठल्याही क्षणी ते बाहेर येतील आणि पत्रकार परिषद घेतील आणि यामध्ये सरकारनं कोणत्या मागण्या अण्णांच्या मान्य केलेल्या आहेत ते आपल्याला त्यानुसार कळणार आहे. मात्र मुळातच शिरसाट अण्णांना एवढे दिवस उपोषण करण्याची गरज का भासली? आतापर्यंत 3 वेळा अण्णांनी याच मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. मग त्या वेळेला तुम्ही नेमकं आश्वासन तरी काय दिलं? एकदा तुम्ही लेखी आश्वासन दिला ते देखील तुम्ही पूर्ण केलं नाहीत. त्यानंतर गिरीश महाजन यांनी स्वतः अनेकदा आश्वासनं दिलेली आहेत. उपोषण सोडवलंय अण्णांचं. मग त्याचं तुम्ही केलं काय? मग आता जे तुम्ही करताय ते कशावरून? तुम्ही अण्णांची फसवणूक करत नाही. नाही, अण्णांची कुठलीही फसवणूक करण्याचा कधीही विचार भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही सरकारने केलेला नाही. त्यांना प्रतिसाद द्यायला थोडा उशीर झाला असेल, काळ लोटला असेल अंमलबजावणीला, परंतु त्यांना जे लेखी आश्वासन दिलं त्याची पूर्तता महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने केलेली आहे. काही गोष्टी राहिलेल्या आहेत, निश्चितपणे राहिलेल्या आहेत. अण्णांना पुन्हा एकदा 7 दिवस उपोषणाला बसण्याची वेळ का आली असती? आता जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या बाबतीत सरकारने निश्चित भूमिका घेऊन विविध उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु त्याची पूर्ण माहिती मुद्दा परत तोच राहिला. लोंढे, खरंच शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात? एक शेतकऱ्यांचा पेन्शनची मागणी सोडली तर आणखी कुठल्या अशा मागण्या पूर्ण झाल्यात? जर मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर शेतकरी आंदोलनासाठी कशाला उतरले असते रस्त्यावर? आपण केलेल्या योजना विसरला. जलयुक्त शिवार पासून शाश्वत शेतीसाठी सौर ऊर्जा पंप, ट्रान्सफॉर्मर, शेतकऱ्यांना मागेल त्याला पाणी, शेततळ, अशा प्रकारच्या कितीतरी योजना आणि एक मोठी गुंतवणूक झाली. सगळ्या योजना ज्या मोजून दाखवल्यात ना, बरं झालं. या सगळ्या योजनांचा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं काय परिणाम झाला? किती स्थिती शेतकऱ्यांची सुधारली? का शेतकरी आंदोलन करतायत? का आपला सगळा माल रस्त्यावर ओतून देतायत? अतुल लोंढे, ज्या आत्महत्या होत्या त्या पूर्णपणे आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं शिरसाट सांगून आलेले आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि खोटारडेपणा आहे. जलयुक्त शिवारच्या संदर्भामध्ये राजेंद्र सिंगांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही फसलेली योजना आहे. उलट मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 6-7 महिन्यामध्ये JCPच्या NPAचा स्कॅम जो आहे तो मोठा बाहेर येणार आहे. जिथे पाहिजे तिथे खोदून ठेवलेला आहे, नद्यांचे पात्र खोदून ठेवलेले आहे आणि त्यातनं पाणी काहीच वाचलेलं नाहीये. जर पाणी आपण टिकवलं असतं तर आज महाराष्ट्राच्या भीषण दुष्काळाला 72 पेक्षाही मोठा दुष्काळाला पुढे जातोय, त्याला जाण्याची गरज पडली नसती. त्यामुळे हे जे बोलणं आहे हे अतिशय म्हणजे विक्षिप्तपणाचं आहे. आता तुम्हाला सांगतो मी, ट्रॅक्टरवर 28% कर,
आणि मर्सिडीजवर 12% कर, कीटकनाशकांवर 18% कर. आता हा सगळा कर आहे, अवजारांवरचा कर जो आहे तो कमी करण्याचा आता बोलून राहिलेले आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा काँग्रेसने आंदोलन केले, आता जवळजवळ 199 वस्तू ज्या आहेत त्याचं आता कमी केलं. गुजरातच्या निवडणुकांच्या वेळेस 172 वस्तूंचं कमी केलेलं होतं. पहिलेपासून जे सांगत आलेलो आहे ते यांनी केलेलं नाही आहे. शेतकऱ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री अभ्यास करतात. हा असा विद्यार्थी आहे जो परीक्षेला कधीच समोर जात नाही. सातत्याने सांगतो की माझा अभ्यास व्हायचा आहे, परीक्षा नंतर देतो अभ्यास झाल्यावर. त्यामुळे परीक्षेला न जाताच नापास झालेला विद्यार्थी म्हणजे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. तिसरी गोष्ट, आज निवडणुका आहे, टीव्ही 9 हा मुद्दा लावून धरला, विरोधी पक्षांनी लावून धरला, त्याच्यामुळे हे अण्णाजवळ गेले. नाहीतर गंगेच्या स्वच्छतेसाठी उपोषण करणारा 111 दिवस अग्रवाल नावाचे व्यक्ती, स्वामी स्वरूपानंद सानंद, हे मरून गेले, पण ह्यांच्यापैकी कोणी तिथे गेलं नाही. त्यामुळे यांची जी फितरत आहे ना, ती फितरत सरळ सरळ समोर आलेली आहे. काही करायचं नाही. लोकपाल बिल तर पास झालं होतं, मग 4.5 वर्ष तुम्ही लोकपाल का नाही नियुक्त केले? का नियुक्त नाही केले तुम्ही? आणि तुम्ही लोकांना माफी मागायला लावता. तुमचे अनंत हेगडे मंत्री असताना कॉन्स्टिट्यूशन बदलावायला आलो म्हणतात. तुमच्या याच्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या चालवल्या जातात. काय तुम्ही तुमच्या याच्यामध्ये संविधान जाळलं जातं पार्लमेंटच्या रस्त्यावर. काय तुम्ही केलं? देवेंद्र काय फडणवीस कोणाला तुम्ही अटक गेल्या केली? 5 वर्षामध्ये निलांजना कितीतरी परीक्षा दिलेल्या आहेत. नगरपालिका, नगर परिषदेपासून सर्व परीक्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस फर्स्ट क्लास फर्स्टने उत्तीर्ण झालेले आहेत. सगळीकडे काँग्रेस नापास झालेली आहे, राष्ट्रवादी नापास झालेली आहे. फर्स्टने पास झालेल्या विद्यार्थ्याचा अभ्यास हा सतत चालू राहतो. फर्स्ट क्लास फर्स्ट आला म्हणून अभ्यास संपत नाही, रिव्हिजन चालू आहे. शेतकरी वर्णासन्न झालेला आहे ना. रिव्हिजन चालू 3% वरती भाववाढ दिली नाही तुम्ही. 3% वरती भाववाढ दिली नाही. प्रत्येक वेळेला ते अण्णांची समजून घालतात आणि अण्णांचं उपोषण सोडवतात. आता देखील मुख्यमंत्री तेच करणार आहेत. 2 वर्ष झाले तुरीचे पैसे दिले नाही, उडदाचे पैसे दिले नाहीये. आपण नापास 2 वर्ष झाले तुम्ही उडदाचे आणि तुरीचे पैसे दिले नाही. शिरसाट माहिती घ्या तुम्ही. विद्यार्थी सतत अभ्यास करतो. 2 वर्ष झाले, 2 वर्ष तुरीचे उडदाचे पैसे दिले नाही. आणि तूर इथून आपण भांडायला नाही, चर्चा करायला आलो. थोडंसं थांबा. अंकुश काकडे बोला. निखिला बडगुजर येते. भांडत नाही. निखिला या ठिकाणी शिरसाट मुख्यमंत्री फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले असं म्हणतायत. उद्याच्या सामन्यामध्ये नेमकं आम्हाला काय वाचायला मिळेल याचा प्रश्न आमच्या पुढे आलेला आहे. बडगुजर जास्त सांगू शकतील. सुधाकर बडगुजर. हा, निखिलाजी, उद्धव साहेबांची अतिशय भूमिका स्पष्ट आहे की अण्णांच्या जीवाशी खेळू नका. अण्णांचे प्राण महत्वाचे आहेत. आणि ज्यावेळेस आता अतुल लोंढे जे बोलले ते नाही की हरिद्वारच्या उपोषणासाठी अग्रवालांचं उपोषण 111 दिवस चाललं असं अतुल लोंढे आता म्हटले. त्यांच्या आंदोलनाची दखल कोणी घेतली नाही, त्यांचे प्राण गमवावे लागले. परंतु उद्धव साहेबांनी सांगितलं की जयप्रकाश नारायणची भूमिका घ्या. बडगुजर, मला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. देशाची नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायणची भूमिका घ्या म्हणून असं उद्धव साहेबांनी शिवसेनेला माझा एक प्रश्न आहे. प्रश्न ऐकून घ्या. या सगळ्या ज्या मागण्या आहेत, लोकपाल, लोकायुक्त किंवा मग स्वामीनाथन आयोगाची जोडी करा, या अण्णांनी स्वतःसाठी केल्यात का? समाजासाठी केलं, शेतकऱ्यांसाठी केलं? मग या मागण्या तुम्ही सरकारमध्ये आहात, मग सरकारमध्ये असून सुद्धा तुम्ही का नाही याचा पाठपुरावा केला? का तुम्ही सरकारवर दबाव टाकला नाही? एरवी तेरवी तुम्ही म्हणता की सरकारवर आम्ही नियंत्रण ठेवतो, मग या मागण्यांसाठी शिवसेना काय करत होती? स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी म्हणून शिवसेनेनं काय केलं? निखिलाजी, अण्णांनी अनेक आंदोलन सक्सेस केलेले आहेत आणि अनेक आंदोलनाचे रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत. शिवसेनेने सरकारवर दबाव टाकलेला आहे आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचलेले. आंदोलन करण्याची सगळी जबाबदारी, सगळा भार अण्णांनी आपल्यावर घेतलाय. मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले की शिवसेनेने जर दबाव निर्माण केला नसता तर मुख्यमंत्री कसला दबाव? शिवसेनेबद्दल विचारतायत तुम्ही का मुख्यमंत्र्यांचं वकीलपत्र घेऊन आलात का? ठणकावून सांगितलं की अण्णांच्या जीवाशी खेळू नका. बडगुजर, त्यांना नेमकं झालं काय? अण्णांचं 7 दिवस उपोषण सुरू आहे. खेळू नका म्हणून उद्धव साहेबांनी
उद्धव ठाकरेंनी अहो, तुम्ही सांगितलं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांबद्दल मुख्यमंत्री बोला. उद्धव गेले. चर्चा केली ना 5व्या दिवशी शिरसाट मी होतो ना तुमचं काही चर्चेला क्रेडिट नाही यामध्ये. की उद्धव अण्णांच्या ठाकरेंनी दबाव उपोषणाची दखल टाकला घेणार का? म्हणून मुख्यमंत्री गेले तिथे, अण्णांच्या नाहीतर मुख्यमंत्री गेले नसते. शिवसेना कुठलंही क्रेडिट नाही. अहो, आपण हे सगळं क्रेडिट निखिलाजी आपण म्हटलं ना त्या दिवशी की शिवसेना दबाव टाकणार का? शिवसेनेने दबाव टाकला ना त्या दिवशी. नाही, हे क्रेडिट दबाव अण्णांचंच टाकला, आहे. मुख्यमंत्री आणि पोहोचले, सरकारवरती अण्णांसारखा दबाव एक लोकनायक उद्धव नेता महाराष्ट्राला मिळालंय, महाराष्ट्राचं सद्भाग्य आहे. आणि हे क्रेडिट अण्णांचंच आहे, हे आमचं क्रेडिट नाही, हे आम्ही मान्य करतो. मुळात मला या क्रेडिटच्या खेळामध्ये पडायचंच नाहीये. आपण थेट जाऊयात रायगड सिद्धीमध्ये. त्यापेक्षा तिथे मुख्यमंत्री आणि अण्णांची बैठक बहुतेक संपते आणि त्यानंतर आता अण्णा उपोषण सोडतायत असंही कळतंय. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांच्याकडे. वैभव, काय सुरू आहे? नक्कीच निखिला, आता काही क्षणातच अण्णा आणि मुख्यमंत्री बाहेर येतील. त्याच्यानंतर मग घोषणा केली जाईल. उपोषण जे ते अण्णांकडे मागे घेतलं जाईल, कारण फायनल ड्राफ्ट जो आहे तो देखील आता अण्णांच्या हातात आलेला असं कळत आहे. ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या त्याच गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत. तीनदा ड्राफ्ट बदलण्यात आला. मात्र निखिला, महत्वाचं म्हणजे राधामोहन सिंग मगाशी इथनं निघून गेलेले आहेत आणि त्यांनी जाताना सांगितलं की अण्णांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला की भाजप सरकार जे आहे ते कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे आणि स्वतः स्वामीनाथन यांनी काही लिहिलेले लेख जे आहेत ते त्यांनी त्यांना अण्णांना दाखवले आणि त्यांना सांगितलं की आजपर्यंत आम्ही काय काय नेमकं शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. त्यामुळे एकूणच थोडीशी वाट बघावी लागेल निखिला. सध्या तरी हे कळत आहे की अण्णा समाधानी आहेत आणि आज अण्णांचं उपोषण संपेल. अगदी काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तसंच अण्णा हे बाहेर येतील. आता मागे जे हा दरवाजा आपण बघतोय तिथेच आत बंद खोलीमध्ये ही सगळी चर्चा सध्या सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये देखील आलेली आहे चर्चा आणि त्यामुळे कुठच्याही क्षणी आता मुख्यमंत्री तसंच अण्णा हजारे हे बाहेर येतील. कृषी मंत्री मात्र इथून काही तातडीच्या कामासाठी निघून गेलेले, तितकं नक्की खरं. काही वेळातच घोषणा होईल. अण्णा नेमकं काय बोलतात आणि अण्णा कशा प्रकारे समाधानी आहेत हे त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी मात्र तमाम राळेगण सिद्धीतले लोक आता बाहेर मात्र जमलेले आहेत. निखिला, नक्कीच वैभव, आपण पाहिलं जवळपास 3 तास 40 मिनिटं हा दरवाजा तिकडचा बंद आहे तुमच्या मागे असलेला, जिथे मुख्यमंत्री आणि अण्णा चर्चा करतायत. मला आश्चर्य वाटलं वैभव, यामध्ये राधामोहन सिंग इथून निघून गेले मात्र अण्णांच्या उपोषणावर ते एक शब्द सुद्धा बोलले नाही. नक्कीच त्यांनी एवढंच सांगितलं की अजूनही चर्चा आतमध्ये सुरू आहे आणि अण्णांना आम्ही नेमकं शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आजपर्यंत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते देखील म्हणाले की अण्णा समाधानी आहेत असं म्हणून मात्र कुठचाही दुसरा प्रश्न त्यांनी पत्रकारांचा घेतला नाही आणि तातडीनं निघून गेले. त्यामुळे एवढं मात्र नक्की निघाला की आज जे काही खलबत होत आहेत त्यात अण्णा अजूनही डायसी आहेत की काय, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावलेली आहे, सगळं वाक्चातुरी आता पणाला लावलेलं आहे आणि कुठच्याही परिस्थितीत त्या अण्णांची मनधरणी करतीलच असं एकूण कळतंय सध्या तरी. आणि एक गोष्ट, मेंटल प्रेशर वेगळं असतं ते समजून घेणं गरजेचं आहे. केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा स्वतः राळेगण सिद्धीपर्यंत चालत येतात आणि येताना कृषी मंत्र्यांना देशाच्या घेऊन येतात, त्यामुळे अण्णांवर देखील ती जबाबदारी आहे. अण्णांची प्रकृती देखील खालावते. त्यामुळे आज उपोषण मागे घेतील इतकं मात्र नक्की. 3दा ड्राफ्ट बदललाय याचा अर्थ स्पष्ट आहे की अण्णा समाधानी आहेत. नक्कीच वैभव, आणि मगाशी मापारी असं म्हणाले की अण्णा थोडेसे समाधानी आहेत. लोकपाल लोकायुक्तच्या मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यांचा ड्राफ्ट स्वीकारण्यात आलेला आहे आणि आता फक्त स्वामीनाथन आयोगासंदर्भामध्ये चर्चा बाकी आहे. किती वेळामध्ये साधारणतः ही चर्चा संपेल, काय वाटतं एकूणच तिथलं? हा खूप महत्वाचा प्रश्न निघाला की किती वेळात ही चर्चा संपेल. कारण तुला सांगतो 1:47 मिनिटांनी या चर्चेला सुरुवात झालेली होती आणि आता जवळजवळ आपण बघितलं की 5:45 वाजत आलेले आहेत. इतक्या तास ही चर्चा चाललेली आहे. असं असताना आतमधनं जे सातत्यानं बातम्या येत आहेत की अण्णा प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द हा काटेकोरपणे वाचतात हे खूप महत्वाचं आहे. मुख्यमंत्री आलेले आहेत, कृषी मंत्री आलेले आहेत, पण घाईघाईत अण्णांना निर्णय घ्यायचा नाहीये. अण्णांनी काल देखील आरोप लावलेले होते की हे सरकार दिशाभूल करतंय. कारण कालची गोष्ट सांगतो निखिला, काल मी इथेच होतो जेव्हा भामरे आणि महाजन जेव्हा बाहेर निघाले चर्चा करून, तर त्या दोघांनी सांगितलं की अण्णा समाधानी आहेत आणि उद्यापर्यंत ऐकतील. मात्र त्याच वेळेला थोड्या वेळाने अण्णांशी जेव्हा आम्ही बोललो, अण्णा म्हणाले हे दोघे खोटं बोलतायत, जनतेशी दिशाभूल करतायत. अशा प्रकारची कुठचीही पॉझिटिव्ह चर्चा झालेली नाहीये. त्यामुळे निखिला हे खूप महत्वाचं आहे की एकीकडनं सरकारकडनं सांगितलं जातंय की सगळं पॉझिटिव्ह होतं आणि दुसरीकडे अण्णा बाहेर येतात आणि म्हणतात की नाही असं काही सकारात्मक झालेलं नाहीये. त्यामुळे आज अण्णांना प्रत्येक गोष्ट जी आहे ती अण्णा अगदी काटेकोरपणे वाचून घेतात. स्वतःला हवा मनासारखाच सगळ्या मागण्या मान्य करणारा जो ड्राफ्ट आहे तो त्यांनी तयार केलेला आहे. अतुल अंडे, वाटतं तुम्हाला यावेळेला अण्णा खूप सिरियस आहेत या सगळ्या बाबतीमध्ये? 3 वेळा उपोषण झालं, जे काही लेखी आश्वासन दिलं त्याही वेळेला दिशाभूल झाली असं अण्णा म्हणतायत. मात्र या वेळेला असं तुम्हाला वाटतं?
जी जे सांगत होते त्याच्यामधनं स्पष्टपणे दिसत होतं की बाहेर जी माहिती दिली जात आहे ती चुकीची आहे आणि त्याचं एन्डॉर्समेंट अण्णा स्वतः करतायत. या सरकारच्या प्रामाणिकतेबद्दल आता काही शंका राहिली आहे का? तीच 3-3 वेळा जर ड्राफ्ट बदलत असेल तर कुठेतरी अण्णांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याच्यामुळे ड्राफ्ट हा पुन्हा पुन्हा बदलला जातोय. कारण की ड्राफ्ट केव्हा बनतो? जेव्हा तुमची चर्चा फायनल होत असते, त्याच्यानंतर सिग्नेचरसाठी ड्राफ्ट बनायला जात असतो. मग ड्राफ्ट बनायला गेल्यानंतर पुन्हा अण्णांच्या हातात लागल्यानंतर त्याच्यात बदल सुचवले जातात. याचा अर्थ जी चर्चा होते तशी ती ड्राफ्टमध्ये उतरत नसावी आणि त्याच्यामुळे कुठेतरी अण्णांना असं वाटत असावं की दिशाभूल होते आहे. नाहीतर आपल्याला आठवत असेल की अण्णांना जेव्हा विलासराव देशमुख स्वतः गेले होते तिथे रामलीला मैदानमध्ये, तर तो ड्राफ्ट तुम्ही ऐकलं होतं का? 2 वेळा 3 वेळा बदलला तो ड्राफ्ट गेला आणि तिथे त्यांनी जशा मागण्या केल्या होत्या त्या मागण्याप्रमाणे ड्राफ्ट दिला होता. फक्त पंतप्रधानांना लोकपालाच्या चौकशीच्या याच्यात आणू नये. याचं कारण असं आहे की आता स्पष्टपणे मी सांगतो, आपल्या जनतेची दिशाभूल होऊ नये. कारण की IB या संस्थांना जे पैसे दिले जातात आणि या संस्थांशी जी चर्चा हॉटलाईनवर किंवा फोनवर पंतप्रधानांची होत असते त्याच्यावर कोणाचाही अंकुश असणं शक्य नाही आहे, ठेवणं शक्य नाही आहे. कारण की ते देशाच्या सुरक्षेची बाब असते आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अडल्या होत्या. हे पंतप्रधान हे पद जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. तिथे बऱ्यापैकी अडलं होतं आणि तिथे काँग्रेस हे मान्य करायला तयार नव्हतं. याच्यामधलं हे लॉजिक आपण समजू शकतो. पण आता स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये ज्या मोठ्या मोठ्या वल्गना केल्या, संसदेच्या पटलावर तुम्ही बोलले आहात, एक तर तुमच्याच्याने होत नसेल तर आपण स्पष्ट सांगितलं पाहिजे की आमच्या ह्या अडचणी आहे आणि होत असेल तर प्रामाणिकपणे ते मान्य केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा ड्राफ्ट जर बदलल्या जात असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी आहे. पण मी अपेक्षा करतो, कारण की अण्णांचा जीव हा महत्वाचा आहे, त्यामुळे आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि जे कन्सेन्सस जे आहे ते कन्सेन्सस होऊन अण्णांनी पहिले उपोषण सोडलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आणि अशी आम्ही आशा करतो. नक्कीच अण्णांनी उपोषण सोडायला हवं असं आम्हाला देखील वाटतं. आणि जी काही दृश्य आपण तिथे पाहतोय त्यामध्ये अगदी दरवाजा किलकिला झाल्यानंतर सगळेजण इथे अलर्ट होत आहेत की आता ही बैठक संपते आणि अण्णा आणि मुख्यमंत्री बाहेर येत आहेत का, काय म्हणतायत. अगदी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. एक काही क्षणाचा ब्रेक आहे, ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. पुन्हा एकदा आपण रायगड सिद्धीमधली काही दृश्य पाहणार आहोत. अर्थात दरवाजा ओपन होतोय त्या ठिकाणी आणि सगळेच तिथे अलर्ट होत आहेत. सगळ्यांना उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे की आता मुख्यमंत्री आणि अण्णा इथून बाहेर कधी येणार. दोघांमध्ये जवळपास 4 तास झाले ही चर्चा झालेली आहे. वेगवेगळे ड्राफ्ट जे आहेत ते चेंज करण्यात आलेले आहेत. लोकपाल, लोकायुक्त या अण्णांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात. मात्र अजूनही स्वामीनाथन आयोग किंवा शेतकऱ्यांसंदर्भातल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मात्र त्यावर अजूनही चर्चा सुरू आहे. यावेळेला आपल्याला वाटतं अण्णा खूप सिरियस आहेत या सगळ्या गोष्टींसंदर्भामध्ये. रणजित शिरोळे तुमच्याकडे येते. अर्थात राज ठाकरे जाऊन भेटून आलेच होते, मात्र अण्णा यावेळेला खूप सिरियस आहेत या सगळ्या बाबतीत. खरं तर अण्णांनी म्हटलं होतं कोणत्याही राजकीय नेत्याला मी भेटणार नाही, मात्र त्यानंतर सुद्धा राज ठाकरे जाऊन भेटून आलेत अण्णांना. हो, निश्चितच अण्णांनी असं म्हटलं होतं. पण राज साहेबांचा जो जनतेविषयीचे त्यांचे जे कुठले प्रश्न आहेत तो सोडवण्याचा त्यांचा निर्धार आहे. अण्णांनाही कुठेतरी राज साहेबांवरती विश्वास आहे की या व्यक्तीने एखादा विषय, एखादा प्रश्न जर का उचलला तर तो तडीच निघतो आणि त्या पद्धतीने अण्णांनी राज साहेबांना भेटण्यास मान्यता दिली. ते भेटले आणि राज साहेबांनी त्यांना विनंती केली की ह्या अशा नाकारत्या सरकारसाठी तुम्ही तुमच्या प्राणाचा बळी देऊ नका. आणि साहेबांनी जेव्हा राज साहेब जेव्हा भेटले, त्या सरकारवरती जे काय दबाव आला, मुख्यमंत्री धावत पळत आज आले, भेटले अण्णांना आणि आता आपल्याला दिसतंय की कदाचित उपोषण आता संपेल आणि यातून काहीतरी मार्ग निघेल अशी या जनतेची आणि अख्ख्या देशाची एक कुठंतरी इच्छा पूर्ण व्हावी. याच ह्याने आम्ही सगळे बसतो त्या अपेक्षेने. तुमच्यामुळेच तिथे पोहोचले आणि अण्णांची ते समजूत काढतायत. मात्र रणजित शिरोळे, मग पुढच्या काळामध्ये आम्ही असं समजायचं की मनसे आता स्वामीनाथन आयोग किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार आहे? नाही, हा विषय क्रेडिट घेण्याचा नाहीये. हा विषय क्रेडिट घेण्याचा नाहीये. माफ करा, मला परत एकदा. रणजित शिरोळे, मनसे आता शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार आहे का? मनसेने शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या आधी घेतलेत. आमची शेतकरी सेनाही आहे आणि विविध प्रश्नांवरती आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि इथनं निश्चितच पुढे हे विषय घेऊच आम्ही.
कणा आहे, आपल्या जे नक्कीच. देशाचा हा कणा आहे नक्कीच. शेतकरी, बरं, मला अन्नदाता आहे. मला शो त्यामुळे थांबायचंय त्याचे म्हणून प्रश्न मला हा शिरसाट यांच्याकडे तुम्ही वेगळे जायचंय. ठेवू शकत नाही शिरसाट, राजकारणापासून गेल्या किंवा 3 समाजकारणापासून. वेळेला अण्णांनी म्हटलं की माझी फसवणूक झाली, या सरकारनं देखील माझी फसवणूक आणि दिशाभूल केली. यावेळेला तरी तुम्ही अण्णांच्या मागण्यांसंदर्भात सिरियस आहात का? अण्णांच्या मागण्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी नेहमीच गंभीर होती, आजही आहे. अंमलबजावणी थोडा उशीर झाला, ती पूर्ण केली शिरसाट जाईल. आश्वासन देता की पुढे अण्णांना उपोषण करावं लागणार नाही, की नक्की अण्णांचं लागणार शेवटचं नाही. उपोषण आणि आहे? अण्णांसारखे एक वरिष्ठ व्यक्ती जे बोलते त्या शब्दावरती मला प्रतिवाद करायचा नाही. त्यांची जी समजूत झाली, त्यांची फसवणूक झाली, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांची माफी मागतो. परंतु अण्णा म्हणतात ते सर्वपणे जे काही स्वीकारलंय त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीचं सरकार माननीय शिरसाट, मुख्यमंत्री यापुढे देवेंद्र अण्णांना फडणवीस उपोषण करावं लागणार यांच्या नाही. नेतृत्वाखाली करणार. अण्णांना आणि उपोषण करावं लागणार नाही, शिरसाट. अण्णांना उपोषणाची पाळी येऊ देणार नाही हे निश्चित. नक्कीच हे आश्वासन देताय तुम्ही. इथे किती पाळता बघूयात. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेत सहभागी झालात. अंकुश काकडे थोडंसं थांबावं लागतं कारण वेळ नाही आता. धन्यवाद, तुम्ही चर्चेत सहभागी झालात आणि आपली मतं मांडलीत त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबणार आहोत. मात्र रायगड सिद्धीमध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत की तिथे नेमकं घडतंय काय, मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, अण्णांचं उपोषण कसं सोडवलं जातंय. जाणार आहोत रायगड सिद्धीमध्ये. मात्र या चर्चेत इथे थांबूयात. नमस्कार.